भाजपचे आमदार तथा मंत्री नितेश राणे यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं आहे। नितेश राणेंना समज द्यावी असं विरोधकांकडून भाजपाला अनेकदा सांगण्यात आलं आहे। मात्र आता नितेश राणेंनी केलेल्या एका विधानामुळे त्यांचेच बंधू निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नितेशने जपून बोलावं असं म्हटलं। ही पोस्ट त्यांनी नंतर डिलीट देखील केली। मात्र त्याचीच चर्चा आता जोरदार राजकीय वर्तुळात रंगली आहे। मात्र तत्पूर्वी नितेश राणे यांनी नेमकं काय विधान केलं होतं ते आधी आपण पाहूयात। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे, कळे घालून टप्प्याटप्प्याने काय होणार आहे आणि शेवटी मग कळेल। नितेश राणेंनी असं वक्तव्य करत महायुतीतीलच पक्षांना गर्भित इशारा दिला की काय अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे। नितेश राणेंच्या याच विधानावरून त्यांचे बंधू निलेश राणे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली होती। त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की नितेशने जपून बोलावं, मी भेटल्यावर बोलेनच, पण आपण बोलताना सगळ्या गोष्टींचं भान ठेवून बोललं पाहिजे। सभेत बोलणं सोपं आहे, पण आपल्या बोलण्यामुळे आपण नेमका कोणाचा फायदा करतो याचं भान असलं पाहिजे। आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरून चालणार नाही असं निलेश राणे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय। निलेश राणेंच्या याच पोस्टवर नितेश राणे यांनी देखील खाली कॉमेंट केली आणि निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं म्हटलं। नितेश राणेंच्या या कॉमेंटनंतर काही वेळानंतरच निलेश राणे यांनी आपली ही पोस्ट डिलीट केली आणि त्यावरूनच एक चर्चा सुरू झाली की या दोन्ही बंधूंमध्ये काही वाद आहेत का। या संदर्भातच लोकसत्ताचे राजकीय संपादक संतोष प्रधान सर यांनी आपल्याला सविस्तर काय माहिती दिली आहे ती जाणून घेऊयात। महाराष्ट्र राजकारणात नारायण राणे एक वादग्रस्त आणि वादळी व्यक्तिमत्व आणि त्यांची 2 मुलं निलेश आणि नितेश राणे हे नेहमी चर्चेत राहिलेले असतात। कोकणामध्ये राडा संस्कृती असो काही असो की निलेश आणि नितेश राणे हे नेहमी त्यांच्यामध्ये चर्चेत असतात ते। आणि नितेश राणे हे हल्ली सध्या नवीन एक हिंदुत्वाचं महाराष्ट्राचं एक म्हणजे नवीन चेहरा म्हणून ते पुढे आलेले आहेत। आता सध्या ते हिंदुत्वाची एक कठोर भूमिका आणि आक्रमक भूमिका मांडत असतात। म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरोधात ते जाहीरपणे भूमिका घेतात आणि त्यांच्या वडिलांच्या याच्याप्रमाणे बिनधास्त आणि तसं स्वभाव त्यांचा आहे, त्याची भूमिका मांडत असतात। आता निलेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे हे माजी खासदार आहेत। ते 2009 साली लोकसभेला निवडून आले, पण 14 आणि 19 मध्ये त्यांचा पराभव झाला। त्यामुळे त्यांना अशी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा होती की मलाही काहीतरी पद मिळालं पाहिजे आणि मग ते राणे घराण्यात थोडासा काही गडबड होती अशी चर्चा आहे। आता ती ओपनली कोणी सांगत नाही, पण त्यावेळी चर्चा व्हायची की राणे घराण्यात काही सरळ नाही आहे। आणि मग ते असं झालं की लोकसभेला निलेश राणेंना उभं करावं असे प्रयत्न झाले, पण भाजपने स्पष्टपणे सांगितलं की नारायण राणेच उमेदवार असतील, त्यामुळे निलेश राणेंचाही त्यांना माघार घ्यावी लागली आणि मग लोकसभेत नारायण राणे निवडून आले। मग विधानसभेच्या वेळेला परत हे झालं की कुडाळमधनं त्यांना लढायचं होतं, पण कुडाळची जागा ही आहे ही शिवसेना शिंदे गटाकडे, शिंदे गट सोडायला तयार नव्हती जागा। मग शेवटी असा समझोता झाला की निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश करून निवडणूक लढवावी आणि देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यामध्ये ते तिघांमध्ये झालेल्या बैठकीत झालं आणि म्हणजे नारायण राणे लोकसभेला निवडून आले, निलेश राणे कुडाळ विधानसभेत निवडून आले आणि नितेश राणे विधानसभेला निवडून आले। अशा पद्धतीने राणे घराण्यातील तिघही जण म्हणजे वडील लोकसभा खासदार आणि 2 भाऊ आमदार, त्यातले नितेश राणे आता मंत्री आहेत, मत्स्योद्योग मंत्री आहेत आणि पालकमंत्री आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे। हे सगळं असंच राजकीय घडीत बसलेली होती। 2 दिवसापूर्वी काही नितेश राणे यांनी धाराशिव जिल्ह्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये वादग्रस्त वक्तव्य केलं असं शिंदे गटाचा आक्षेप आहे। काही 200-250 कोटीच्या निधीवरनं काही तिकडे भाजपच्या लोकांच्या तक्रारी होत्या आणि तिकडे शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे पालकमंत्री आहेत। तर त्या वादात नितेश राणे यांनी काही मतप्रदर्शन केलं आणि त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्षपणे इशारा दिला की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आणि ते ठरवतील। त्याची रिॲक्शन येणं स्वाभाविक होतं, शिंदे गटाकडे रिॲक्शन यायला लागली। आता निलेश राणे हे त्यांचे भाऊ हे शिवसेना शिंदे गटाचे, त्यांनी एक समाज माध्यमानं एक पोस्ट केली आणि त्यात त्यांनी असं नितेश जरा सांभाळून आणि मी भेटल्यावर बोलीनच आणि पुढे त्यांनी काही लिहिलं होतं त्याच्यावर निलेश राणे लिहिलं नितेश राणेंनी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं त्याला उत्तर दिलं। मग त्या राणे बंधूंमध्ये काही सगळं आलबेलने हे महाराष्ट्रात सगळ्यांसमोर आलं ते। थोड्या वेळात ते एक्सवरचं जे ट्विट होतं ते डिलीट करण्यात आलं, म्हणजे काढून टाकण्यात आलं। पण ती चर्चा जी झाली सुरू झालीच आणि
हा वाद आता काही म्हणजे दोघा बांधूंमध्ये काही सरळ नाही, काही आहे अडी आहे हे स्पष्ट व्हायला लागलं. हे आता पहिल्यांदा नाही, हे पूर्वी पण या दोघांमध्ये तसं बघायला झालं होतं, काही प्रमाणात झालं होतं. आणि तसं झालं होतं की नितेश राणेंना महत्त्व मिळतं, राजकीयदृष्ट्या ते आमदार झाले, त्यांना महत्त्व मिळतं. हे थोडं निलेश राणेंना थोडंसं झुंबत होतं अशी चर्चा आहे. त्यांचे समर्थक सांगतात की त्यांना काही हेच होत नव्हतं. आणि त्यातून घरातही पण थोडेसे काही वादविवाद मतभेद निर्माण झाले होते, पण ते समोर आले नव्हते. पण हे पहिल्यांदा ह्या ट्विटमुळे सगळ्यांसमोर आलेले आहेत आणि त्याच्यावर राजकीय चर्चा आता घडू लागलेली आहे. आता दोघांनी त्याच्यामध्ये काही नाही आहे, पण भावाला टू टॅक्स फ्री आहे म्हणणं मंत्र्यांनी हे म्हणजे अतिच आहे. आणि आता ते नारायण राणेंनी मध्यस्थी केली असेल, कारण त्यामुळेच ती लगेच ट्विट डिलीट केले त्यांनी. पण जे व्हायची चर्चा तर सुरू झाली आणि त्यातनं दोन राणे बंधूंमध्ये काही सरळ नाही हे आता महाराष्ट्रासमोर आलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आता एक परंपराच पडलेली, म्हणजे ठाकरे घराणं असेल, पवार घराणं असेल, मुंडे घराणं असेल, काका पुतणे, भाऊ बहीण यांच्या ते वादावादीचे बरेचसे आहेत. त्यात आता राणे कुटुंबात एक आणखीन एक भर पडते का हे बघायचं. ठाकरेंविरुद्ध ठाकरे, पवार विरुद्ध पवार, त्यानंतर आता राणेंविरुद्ध राणे असा वाद महाराष्ट्राला नव्याने पाहायला मिळेल का हे आता येत्या काळातच स्पष्ट होईल. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.